विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत कॅप राऊंड 2 नंतरची काय प्रवेश प्रक्रिया असणार आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आणि ही माहिती घेत असताना लक्षात घ्या, विद्यार्थ्यांना सध्याला जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आन्सर देऊन टाकणार आहे. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे, कॅप राऊंड 2 मध्ये कॉलेज मिळालं आहे, आता पुढे काय करायचंय? नेक्स्ट आहे, राऊंड 2 मध्ये मिळालेली सीट एक्सपेक्ट करायची की बेटरमेंट घ्यायचं आहे. राऊंड 1 ची सीट होती आणि राऊंड 2 मध्ये बेटरमेंट झाले, तर राऊंड 1 ची सीट राहते का? हा बऱ्याच विद्यार्थी पालकांना हा प्रश्न पडलाय की मला राऊंड 1 मध्ये सीट मिळाली, तर राऊंड 2 ची सीट राहते की मला राऊंड 1 मध्ये दोन्हीपैकी एक चॉईस करता येईल. त्याबद्दल ही माहिती देईल. राऊंड 2 मध्ये कॉलेज ब्रांच आवडली नाही तर पुढील राऊंड मध्ये जाता येईल का? राऊंड 2 मध्ये नवीन कॉलेज मिळालं असेल तर कॉलेज रिपोर्टिंग करणं कंपल्सरी आहे का? राऊंड 2 मध्ये मेरिट क्लोजिंग रँक काय असं, म्हणजे प्रोसेस मध्ये काय कट ऑफ वाढ झाली आहे का याबद्दल माहिती घेणार आहे. आणि महत्वाचा प्रश्न, बेटरमेंट घेतल्यानंतर नवीन सीट मिळाली नाही तर आधीची सीट सुरक्षित राहते का? हा बऱ्याच विद्यार्थी पालकांना या ठिकाणी प्रश्न पडलाय. तर त्यासाठी जो आपला पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्येच आपल्याला या ठिकाणी क्लिअर होऊन जाणार आहे. मेनली जेही विद्यार्थी राऊंड 1 मध्ये नॉट अलॉटेड होते अशा विद्यार्थ्यांना जर राऊंड 2 मध्ये पहिल्यांदाच जर अलॉटमेंट झाली असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, जे आपल्या 4 स्टेप्स आहेत या 4 स्टेप सक्सेसफुली कंप्लीट करायच्या. यामध्ये फर्स्ट स्टेप आहे सेल्फ व्हेरिफिकेशन, त्यानंतर फ्रीज करायचे की बेटरमेंट करायचंय, आणि नंतर जे काही आपली सीट एक्सपेक्टेशन फीस आहे हे फीस आपल्याला पेड करायचे आणि कन्फर्मेशन सीट एक्सपेक्टेशन लेटर आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. जर आपल्याला मनासारखी सीट मिळाली असेल, आपण आनंदी असाल, तर आपण या ठिकाणी फ्रीज करू शकतात. जर काही शंका असतील, अडचणी असेल, आपल्याला कॉलेज जसं हवंय तसं मिळालं नसेल तर आपण या ठिकाणी बेटरमेंट करून घेऊ शकतात. ठीक आहे. हे कुठल्या विद्यार्थ्यांसाठी आहे? जे विद्यार्थी राऊंड 2 मध्ये पहिल्यांदाच अलॉटेड झाले अशा विद्यार्थ्यांसाठी. आणि यामध्ये सुद्धा बरेच असे विद्यार्थी दिसून येतात राऊंड 1 कंप्लीट आहे, राऊंड 2 कंप्लीट आहे, तरी अलॉटमेंट नाहीये. ठीक आहे. तर याचे रिझन्स मी तुम्हाला पुढील स्लाइड मध्ये या ठिकाणी सांगून देईलच. ठीक आहे. नेक्स्ट, जेही विद्यार्थी ऑलरेडी राऊंड 1 मध्ये अलॉटेड होते आणि आता आपण राऊंड 2 चा फॉर्म भरला आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रोसेस काय करायचं? तर आपण ज्यावेळेस आपल्या या ठिकाणी होम स्क्रीन ओपन करू, ज्यावेळेस आपण लॉग इन आयडी पासवर्ड टाकू, आपली होम स्क्रीन ओपन होईल. होम स्क्रीन ओपन झाल्यानंतर या जे पहिल्या 4 स्टेप्स आहेत या आपल्याला ऑलरेडी कन्फर्म झालेल्या दिसून येतील. जो काही न्यू स्टेप आहे आपली ते आपल्याला रेड मध्ये दिसेल, इनकम्प्लीट दिसेल. या स्टेप वरती आपल्याला यायचं आहे. क्लिक बटन क्लिक करायचं आहे आणि यानंतर आपल्यासमोर एक विंडो ओपन होईल, बेटरमेंट आणि फ्रीज. ज्या या दोन्ही ऑप्शन पैकी आपल्याला जोही पर्याय निवडायचा आहे तो आपण निवडायचा आहे, ओटीपी टाकायचा आहे, कन्फर्मेशन करायचं आहे. एवढं साधी सिंपल स्टेप आहे. याच्यामध्ये खूप काही वेगळं काही कॉम्प्लिकेटेड प्रोसेस नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मनासारखं, ब्रांच मनासारखी मिळाली आहे, तर याही राऊंडला आपण फ्रीज करून पुढे प्रोसेसमध्ये जाऊ शकतात. इन केस आपल्याला मनासारखी मिळाली नाही, पुढील प्रोसेसमध्ये जायचंय, तर आपण पुढील पर्याय जो बेटरमेंट आहे हा आपण निवडू शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी राऊंड 1 राऊंड 2 च्या अलॉटमेंट स्टुडंट बद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे. तर आता जो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे, जो विद्यार्थ्याला 80% विद्यार्थ्यांना हा पॉइंट आहे की राऊंड 2 मध्ये नो चेंज दिसत आहे, तर त्याचा अर्थ काय आहे? तर पहिल्यांदा मी क्लिअर करेन, आपल्याला या ठिकाणी राऊंड 1 मध्ये एखादी सीट मिळाली आणि आपण ती सीट या ठिकाणी बेटरमेंट साठी टाकली आहे. पण ज्यावेळेस आपण राऊंड 2 चा चॉईस फिलिंग केली आणि चॉईस फिलिंग केल्यानंतर जी सध्याची अलॉटमेंट आली आहे, या अलॉटमेंट मध्ये एकंदरीत आपल्याला न्यू कुठलंच कॉलेज मिळालं नाही, तर त्या विद्यार्थ्याच्या अलॉटमेंट मध्ये राऊंड 2 मध्ये नो चेंज असं ऑप्शन या ठिकाणी मेन्शन होत आहे. याचा अर्थ काय की जेही आपलं पहिल्या राऊंडचं कॉलेज आहे हे आपल्यासाठी सेव्ह असणार आहे आणि जे राऊंड 2 मध्ये जे काही आपल्याला अपग्रेडेशन पाहिजे होते किंवा बेटरमेंट ऑप्शन्स पाहिजे होता हा आपल्याला मिळाला नाही. एकंदरीत याचा अर्थ अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो. म्हणजे नो चेंज याचा अर्थ असं नाही की पहिलंच निघून गेलं, पहिलंच आपल्या ऍज इट इज सेव्ह राहणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता राऊंड 1 झाला आहे, राऊंड 2 झाला आहे आणि बरेच विद्यार्थी पालक सध्या एक पॅनिक सिच्युएशन मध्ये आहेत की दोन्ही राऊंड झाले, मनासारखं कॉलेज मिळालं नाहीये, मनासारखी ब्रांच मिळालं नाहीये. मग पुण्यात आणि मुंबईमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं कसं? तर बऱ्याच वेळेस असं आम्ही पाहतो की काही पालकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फसवणूक होते. पण ज्याही विद्यार्थ्यांना जेन्युइन मॅनेजमेंट ऍडमिशन प्रोसेस करायची असेल तर आपले पुण्यामध्ये 2 ऑफिसेस आहेत, लातूरमध्ये एक ऑफिस आहे. या ठिकाणी आपण पर्सनली येऊन भेट जरी घेतलात आणि अगोदर प्रोसेस समजून घ्या,
आणि देन आपल्याला मॅनेजमेंटनं जायचंय की नाही जायचंय हे सुद्धा आपण ठरवू शकतात. एकंदरीत तुमच्या जे काही प्रोसेस म्हणजे मॅनेजमेंट कोटासाठी एकंदरीत काय फीस आहेत, कशा फीस भरायच्यात, इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला आम्ही 1 to 1 या ठिकाणी अवेलेबल करून देऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे यामध्ये आपल्याला जो पडलेला प्रश्न आहे याच्याबद्दल आपण बोलू. महत्वाची गोष्ट आहे की राउंड 2 झाल्यानंतर बरेच नॉट अलॉटेड विद्यार्थी आहेत. अशा विद्यार्थ्यांना जर आपल्याकडे जॉईन व्हायचं असेल तर आपण राउंड 3 नंतर सुद्धा आपली डायरेक्ट काउन्सिलिंग जॉईन करू शकतात. मेन आहे राउंड 2 मध्ये कॉलेज आणि ब्रांच आवडली नाही तर पुढील राउंड मध्ये जाता येईल का? यस, आपल्याला जर सध्या राउंड 2 झाल्या याही राउंड मध्ये एखादी कॉलेज किंवा ब्रांच आवडली नाही तर आपण मेक शुअर राउंड 3 साठी पार्टिसिपेट करू शकतात. यासाठी काय करायचं आपल्याला याही राउंडला बेटरमेंट करून घ्यायचं आहे. एवढी सिंपल स्टेप आहे. बेटरमेंट करून घेतला तर आपण राउंड 3 साठी या ठिकाणी पात्र राहणार आहे. नेक्स्ट आहे यामध्ये राउंड 2 मध्ये नवीन कॉलेज मिळाले असेल तर कॉलेज रिपोर्टिंग करणे कंपल्सरी आहे का? तर ज्या विद्यार्थ्याला नो चेंजच्या ठिकाणी पहिलं कॉलेज आहे आणि दुसरंही या ठिकाणी दुसऱ्या राऊंड मध्ये एखादं नवीन कॉलेज मिळालं, मग आपल्याला काही रिपोर्टिंग करायची आहे का? तर नाहीये. रिपोर्टिंग कोणाला करायची आहे? राउंड 2 मध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या 3 मध्ये जर ऍडमिशन मिळाले म्हणजे ऑप्शन 1, ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3 या 3 ऑप्शन मध्ये जर आपल्याला या ठिकाणी अलॉटमेंट झाली असेल अशाच विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॉलेजला जाऊन रिपोर्ट करायचे. अनदरवाईज पहिल्या 3 ऑप्शनला सोडून जर आपली पुढे कुठे अलॉटमेंट झाली असेल तर आपल्याला कॉलेजला जाऊन रिपोर्ट करायची काही आवश्यकता नाहीये. आपण सक्सेसफुली थर्ड राऊंड साठी या ठिकाणी पाहू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे यामध्ये जो काही क्वेश्चन आहे राऊंड 2 मध्ये सीट मिळाली नाही तर पुढे काय करायचं? ठीक आहे, सिंपल आहे. जर आपल्याला राऊंड 1 राऊंड 2 या दोन्ही मध्ये जर सीट मिळाली नाही तर बाय डिफॉल्ट आपण राऊंड 3 ट्राय करणं आवश्यक आहे. राऊंड 3 चा आपण विचार करा. राऊंड 3 मध्ये चांगल्या पद्धतीने चॉईस फिलिंग करा आणि महत्वाचं आहे हट्ट नका करू मला सीएसच पाहिजे, आयटीच पाहिजे, एआयडीएसच पाहिजे, त्यातल्या त्यात मला पुणे आणि मुंबईमध्येच पाहिजे. सध्याची जे मार्क सिच्युएशन आहे हे खूप हायर कट ऑफची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेज किंवा ब्रांच किंवा शहर कॉम्प्रोमाइज करणं आवश्यकच आहे. तरच आपली अलॉटमेंट होऊ शकेल. नसेल तर आपल्याला डायरेक्टली मॅनेजमेंट कोट्यातनं विचार करावा लागणार आहे. महत्वाचं आहे ज्याही विद्यार्थ्याला मॅनेजमेंट कोटा ऍडमिशन नको आहे, आपल्याला एकंदरीत ओनली कॉलेजची फीस प्रतिवर्ष भरून ऍडमिशन घ्यायची असेल तर बरेच काही डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत. या बऱ्याच डीम्ड युनिव्हर्सिटीचे मी जे कोड आहेत म्हणजे तुम्हाला जे रजिस्ट्रेशन करताना युज करायचे जरी आपली 2000 3000 जर रजिस्ट्रेशन फीस असेल ऑलमोस्ट 50% हे कोड जर युज केला तर फीस तुमची लेस होईल. जेही विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत ते कोड आपण युज करू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे बेटरमेंट घेतल्यानंतर नवीन सीट मिळाली नाही तर आधीची सीट सुरक्षित राहते का? मी आपला ज्यावेळेस राऊंड 2 चा चॉईस फिलिंग करायची होती त्याही वेळेस एक सेशन घेऊन तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती आणि आताही देईल. इन केस आपण या ठिकाणी राऊंड 2 ला नो चेंज आहे, नवीन अलॉटमेंट मिळाली नाही तर आपली पहिल्या राऊंडची जी ही सीट आहे हे आपली ऍज इट इज कन्फर्म राहणार आहे. जरी आपल्या या राऊंडला नो चेंज असेल तरी काही घाबरायची गरज नाहीये किंवा काळजी करायचं कारण नाही. कारण पहिली सीट आपली ऍज इट इज रिटेन असणार आहे. पहिली सीट कधी जाईल? जर नवीन मिळाली तरच पहिली सीट जाणार नाही. जोपर्यंत नवीन मिळत नाही म्हणजे राऊंड 3 घेतला तरी पण आपल्याला या ठिकाणी नो चेंज असेल तर आपल्याला या ठिकाणी ते पहिली सीट आपली कन्फर्म राहणार आहे. त्यामुळे इथे काळजी करायचं काही कारण नाहीये. रूल 100% खरा आहे. सीईटी सेलच्या इन्फॉर्मेशन ब्राउचर अकॉर्डिंगच रूल्स रेग्युलेशन मी सांगत आहे. ठीक आहे. नेक्स्ट यामध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी आय थिंक 2-3 क्वेश्चन या ठिकाणी स्किप झाले स्लाइड मध्ये घेता आले नाहीयेत. तरी तुम्हाला मी जसं पहिल्या ह्याच्यामध्ये घेतले होते ते तुम्हाला पूर्ण ऑल क्वेश्चनचे या ठिकाणी आन्सर देईलच. ठीक आहे. तर यामध्ये जोही पहिला क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आता जो की झालेत आपले राऊंड 2 मध्ये मेरिट लिस्ट क्लोजिंग रँक. आता याच्यामध्ये जर पाहिलं असता की ज्याही विद्यार्थ्यांनी राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट केलं होतं अशा विद्यार्थ्यांना लक्षात आलं असेल की राऊंड 1 च्या कंपॅरेटिव्ह राऊंड 2 चा जो कट ऑफ आहे हा एकंदरीत बऱ्याच प्रकारे या ठिकाणी हाय साईडला या ठिकाणी गेलेला आपल्याला जाणवून येणार आहे. कारण का की पाहिला असता या वर्षीचा जोही या ठिकाणी कट ऑफ होता हा खूप हायर रँक मध्ये चालत होता आणि हायर रँक मध्ये चालत असताना ज्याही विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडला ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना काही चुका केल्यात अशा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड साठी एक चान्स भेटला होता की आपण व्यवस्थित चॉईस फिलिंग करून एक चांगला ऑप्शन मिळू शकतो. तर त्याच अकॉर्डिंग ज्याही विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग केली आहे आपल्याला ज्या ठिकाणी जायचं तेच ऑप्शन भरलेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगले कॉलेज पण मिळाले आहेत. आता विद्यार्थ्याचा प्रश्न आहे की राऊंड 2 मध्ये जसा कट ऑफ आहे
हा कट ऑफ तसंच थर्ड राउंडसाठी राहील का? तर या ठिकाणी सांगू इच्छितो थर्ड राउंडला कट ऑफ या ठिकाणी थोडासा कमी होऊ शकतो. राउंड 1 ऑलरेडी कट ऑफ हाय होता.